पर्यंत यागादिक जे आहेत, यज्ञ, दान, तप, नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, याच्याविषयी माणसाने काय होऊ नये, उदासीन होऊ नये. मी करणार नाही बाबा, आज राहू द्या, आजच्या दिवस देवपूजा राहिली तरी चालेल, आजच्या दिवस जेवण राहिलं तर चालेल का? मग आपण ते केलंच पाहिजे. उदासीन होऊ नये. आपल्याला जी कोणती कोणती कर्म आहे तरी स्वाधिकारानुरूपे ती यज्ञदान तपे अनुष्ठावीची साक्षेपे अधिकेवर, तरी स्वाधिकारानुरूपे आपला जसा अधिकार असेल त्या अधिकारानुरूप आपल्याला कर्म आलेलं असतं. आपला वर्ण, आपला आश्रम, त्याच्यानुसार आपल्याला कर्म आलेलं असतं. आपण ब्रह्मचारी असू तर आपलं काय कर्म आहे? ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे, अक्षराची सेवा आहे ती केली पाहिजे, आपला तो धर्म आहे. आपण जर गृहस्थाश्रमी असू तर आश्रमी विचार षटकर्मी सांगितलं आहे. यजन, याजन, अध्ययन, अध्यापन, दान, प्रतिग्रह अशी षटकर्म सांगितले आहेत. आपण जर त्या ठिकाणी वानप्रस्थी असू तरी वानप्रस्थ तरी संयोगी वियोग, आणि संन्यास आश्रम असेल तर संन्यास तो त्याग संकल्पाचा, किंवा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या अधिकारानुसार प्रत्येकाचा अधिकार वेगवेगळा आहे. आपला अधिकार आपल्याला कळतो आणि त्या अधिकारानुसार आपण कोण आहे? आपण पामर आहे का? आपण विषयी आहे का? आपण जिज्ञासू आहोत का? आपण मुक्त आहोत का? आपला अधिकार आपल्याला कळतो, दुसऱ्याला. म्हणून अधिकार तैसा दहावीला मार्ग. आता मला नेमकं काय करायचं आहे? निष्काम कर्म करायचं आहे का निष्काम उपासना करायची? मल गेला, विक्षेप गेला, आता मला ज्ञान प्राप्त करायचं आहे. ज्या ज्या अधिकारानुसार जसं जे कर्म पुढं आलेलं आहे, हो, जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत, केल्या निभ्रांत सापडेची तो. म्हणून तरी स्वाधिकाराची नावे, जे वाटे आले स्वभावे, आचरे विधी गौरवे शृंगारुनी. आपल्या वाट्याला आलेलं कर्म ते यज्ञ, दान, तपे अनुष्ठावीची साक्षेपे अधिकेवर, ते जे काही वाट्याला आले असेल ते केलं. आपण मागे दृष्टांत सांगून आलो. त्या जाजली ऋषींनी तपश्चर्या केली, महाभारतातला दृष्टांत आहे. तपश्चर्या केल्यानंतर त्यांच्या जटेमध्ये काय झाल्या? पक्षी राहत होते. एवढे तप म्हणजे एवढे स्थिर बसायचे ते की त्या जटेमध्ये त्यांच्या बगडीने अंडी घातली, बगडीने पिलं झाली तरी हल्ली नाही. किती स्थिर बसत असतील बघा. आणि स्नानाकरता गेले तर ते स्नानाकरता जटा होत्या त्या सोडल्यावर बगडी उडाली वर, आणि स्नान करून बाहेर येत असताना ती बगडी तशीच वर होती, वर उडत होती त्यांची. त्या पिलन ते होती ना आतमध्ये. मग ती बगडी जी होती तिने काही देहधर्म त्यांच्या अंगावर केल्याबरोबर ऋषीला थोडा राग आला, आणि रागाने त्या बगडीकडे पाहिल्याबरोबर आकाशात जाळ झाला आणि बगडी काय झाली? मरण पावली. ऋषीला असं वाटलं काय माझं तप आहे, मी पाहिल्याबरोबर जागेवर वस्तू जळून जाते, किती माझी तपश्चर्या. आणि दुपारी भिक्षा मागण्याकरता, मधुकरी मागण्याकरता एका घरी आले. घरामध्ये जी माऊली होती ती आपल्या पतीची सेवा करत होती. ते पती आजारी होते. याने 2 वेळा म्हटलं मधुकरी मधुकरी मधुकरी, ती काही लवकर बाहेर आली नाही. आणि याला लागली होती भूक, त्यामुळे ह्याचा पारा चढला वर, डोळे लाल झाले, अजून का बाई येत नाही. तेवढेमध्ये ती माऊली आली, याच्या जोळीत भिक्षा टाकली, हात जोडले आणि त्याच्याकडं पाहिलं तर बापरे जमदग्नीच, डोळे बिळे असे एकदम लाल झालेले, वटारलेले. ते बाई खाली वाकून म्हटली, महाराज मी काही बगडी नाही मरून जायला, माझ्याकडं काय रागाने बघू नका. तो म्हटलं तिकडं बगडी मेली जंगलात, मीन बगडी दुसरं कोणीच नव्हतं. या बाईला कसं कळलं? बाईचं दर्शन घेतलं. बाई तुम्हाला कसं काय कळलं? ते म्हटले मी माझ्या वाट्याला काम ईश्वराची सेवा म्हणून करते, पण देवाने मला ही सिद्धी दिलेली आहे, मला बरोबर सगळं कळतं.
माझ्या पतीची सेवा मी ईश्वर भावाने करते, नाही मला सुद्धा ही सिद्धी पाहिजे. म्हटले शेजारच्या गावामध्ये एक तुलाधार नावाचा वैश्य, त्याच्याकडं तू जा, तो तुला सांगेल. मग तो तुलाधाराकडे गेला. हो तुलाधार कुठे आहे, तुलाधार कुठे आहे? म्हटले समोरचं दुकान आहे, गर्दी आहे, तोच तुलाधार आहे. मग त्याचं चाललेलं होतं गिरायकं देणं, सगळ्यांना माल देणं, तराजू घेऊन बसलेलाच होता. आल्या तो त्याच्याकडे गेला. हो तुलाधार बाबा मला तुमच्याशी बोलायचं. ते म्हटले थोडा वेळ बसा, गिरायक आहेत, मला माहिती आहे तुम्ही बाईकडून आलेत म्हणून. म्हटलं बाईनी हिला फोन बिन केला का काय? म्हटले गिरायक वगैरे संपल्यानंतर म्हणायला लागला मला सगळं माहिती आहे, बगडी मेलेलं सुद्धा माहिती आहे, तुला कसं काय कळलं? माझ्या वाटे आलेलं काम मी देवाची सेवा म्हणून करतो, म्हणून मला देवाने काय दिलेली, तरी स्वाधिकारानुरूपे ते यज्ञ दान तपे, यज्ञ केला पाहिजे. स्वाधिकारानुसार आलेला आपला यज्ञ जो काय असेल तो दान केलं पाहिजे. तपसुद्धा माणसाने जीवनात केलं पाहिजे. आपण मागे सगळं पाहून आलो आहे. सात्विक तप, राजस तप, तमोगुणी तप, शारीरिक तप, वाचिक तप, मानसिक तप, हे सगळं आपण पाहून आलो आहे. मी आता परत बोलत नाही. अनुष्ठावीची साक्षेपे, अनुष्ठान करायचं. साक्षेपे म्हणजे अवश्य दक्ष होऊन आग्रहाने केली पाहिजे. अधिकेवर, अधिकेवर म्हणजे अधिकाधिक करायचं. हा, जेवढं आपल्याला करता येईल तेवढं करायचं. अधिक केल्याने काय फायदा होणार आहे? जे चालणे वेगावत जाये तो वेगू बैसावयाची होय, तैसा कर्मातिशयो आहे नैष्कर्म्या लागी. ज्ञानोबाराय म्हणतात चालणे वेगावत जाये तो वेगू बैसावयाची होय. वेगात जर मनुष्य चालला, पंढरपूरला जायचं आहे, रस्त्याने जात असताना वेगाने चालला एखादा, तर काय होतं, वेगाने जातो आणि पुढे त्याला लवकर विसावा मिळतो, लवकर जाऊन तो बसतो. आणि हळूहळू चालला आहे, मग त्याला लवकर विसावा नाही मिळणार. वेगाने जे चालणं असतं ते पुढं बसण्याकरता असतं. तसं आपल्या जीवनामध्ये ही जी कर्म आहेत, जेवढी मनुष्य वेगाने करील, जेवढी मनुष्य निष्काम भावाने जास्तीत जास्त करील, तेवढं लवकर तो देवाजवळ जाईल, लवकर त्याला संत भेटतील, लवकर त्याला त्या ठिकाणी आत्मज्ञान होईल, लवकर त्याला साक्षात्कार होईल. काही लोकांना 10व्या वर्षीच वैराग्य निर्माण होतं, काही लोकांना 40व्या वर्षी होतं, काही लोकांना 80व्या वर्षी होतं, आणि काही लोकांना शेवटपर्यंत होतच नाही. असं का होतं? या जन्मात किंवा मागच्या जन्मामध्ये काय विक्षेपाची पाणीवाळे झाडिली, त्याने बहुत जन्मी मागितली, विक्षेपाची पाणीवाळे झाडिली, म्हणून उपजत खेव बुडाली लग्न घटिका. रामदास स्वामींनी बालवयातच वैराग्य निर्माण झाला. ज्ञानेश्वर महाराजांना बालवयात नाही, उपजताच. हा, काहींना होतच नाही शेवटपर्यंत. का? अजून कर्म घडली नाहीत व्यवस्थित. कर्म व्यवस्थित घडली, नित्य नैमित्तिक कर्म, तेवढा मनुष्य लवकर वेगाने दशेची वाट न पाहता, हां, जे चालणे वेगावत जाय तो वेगू बैसावयाची वय, पुढं बसायचं आहे. म्हणून आता काय करा? वेग करा. करावी तातडी संत समागमी धोरणे आवडी, करावी तातडी वेग करायचा येण्याकरता. कारण पुढं निवांत राहायचं आहे. पण आता जर केलं नाही, तैसा कर्मातिशयो आहे नैष्कर्म्या लागे. कर्माचा अतिशय जरी असला, दिसत असला, तरी नैष्कर्म्य अवस्था प्राप्त करण्याकरता हे कर्म आहेत. आणि जर कर्मच केली नाही, नित्य नैमित्तिक कर्म केली नाही, तर मग बसणं नाहीच आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी
सारखं फिरावं लागतं, बसणं नाही, विश्रांती नाही कोठे. विश्रांती पाहिजे असेल तर मात्र नित्य नैमित्तिक कर्म केली, गुरु भेटतील, उपदेश ऐकायला मिळेल, देव भेटेल. अशा प्रकारे आणखीन थोडासा विचार आहे, उद्याच्या प्रवचनात पाहू. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरद